नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मी आज बँक निफ्टी पासून सुरुवात करतोय. ह्याचं कारण जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की बँक निफ्टी काल ह्या लेवलला टच केलं होतं बँक निफ्टीनं, पण निफ्टीनं ह्या लेवलला टच केलं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीनं अजून ही लेवल टच केलेली नाहीये. त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा उद्या कदाचित सेलिंग येऊ शकतं आणि बँक निफ्टी ह्या लेवलला टच करू शकतो. तर तुम्ही हे बघितलं असेल आज काय झालं, आज गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्यानंतर खाली ओपन झालं, ह्या लेवल जवळच ओपन झालं, थोडंसं खाली गेलं आणि त्यानंतर वर यायचा प्रयत्न झाला. परत एकदा खाली गेलं आणि फायनली आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. म्हणजे ह्या लेवल पर्यंत येणं जे बँक निफ्टीमध्ये बाकी होतं, त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा आज ओपनिंग नंतर थोडं सेलिंग बघायला मिळालं. तर हे कारण मला तुम्हाला इथे दाखवायचं होतं की काल आपण जे विश्लेषण केलं होतं ते कशा पद्धतीने इथे बरोबर आलेलं आहे. ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला इथेच टच झालं होतं, खाली गेलेलं नव्हतं. ते जाणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर बाउन्स येणार होता. त्या पद्धतीनं आपल्याला इथे मुवमेंट होताना बघायला मिळाली. हे झालं बँक निफ्टीमध्ये काल काय झालं. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्या काय होऊ शकतं. तर उद्यासाठी आपल्याला बँक निफ्टीमध्ये असं वाटतंय की जसं आज थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन खाली गेलं, उद्या सुद्धा बँक निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग येऊ शकतं. कुठपर्यंत सेलिंग येऊ शकतं? तर खाली जात असताना पहिलं टार्गेट आहे 59,140, दुसरं टार्गेट आहे 59,090 आणि ही लेवल जी आहे ना ही मी थोडीशी डार्क करून लिहिलेली आहे. ओके. आता तुमचं कदाचित कन्फ्युजन होईल म्हणून मी काय करतो, ह्या दोन लेवल आहेत, ह्या आपण काढून टाकूया. ह्याचा महत्त्व तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. येस. आता आपल्याला काय करायचंय, ह्या 4 लेव्हलवर फोकस करायचा आहे. इथून जर खाली यायला लागलं तर पहिलं टार्गेट आपल्याला काय दिसतंय, 59,140. ह्याच्याही खाली यायला लागलं तर दुसरं टार्गेट आहे 59,090. आता ही जी लेवल आहे ही थोडीशी मी डार्क ह्याच्यामध्ये तुम्हाला काढलेली दिसतेय. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ही लेवल मेक ऑर ब्रेक ठरणार आहे. जर ह्याच्या खाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये किंमत टिकताना दिसली तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि बँक निफ्टीमध्ये सेल ऑन राईज होऊ शकतं. म्हणजे काय, ह्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला 59,035 पर्यंत जाऊ शकतं, 58,975 पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे जर समजा आपल्याला इथपर्यंतच येणार असेल तर काय होईल, मग इथे आल्यानंतर मग इथून आपल्याला एक बाउन्स बघायला मिळेल. परत एक खाली येऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि मग पुन्हा एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते जर 59,090 ची लेवल ब्रेक झाली नाही. याच्या वरच टिकलं तर. मात्र जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला काय होईल, ही लेवल ब्रेक झाली तर मग इथे कुठेतरी आपल्याला काय होऊ शकतं, एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला उद्या होणं अपेक्षित आहे. आता बघूया 59,090 ची लेवल उद्या ब्रेक होतीये का? झाली तर मी जसं दाखवलंय अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि सेलिंग आणखीन थोडंसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा वाढू शकतं. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला निफ्टीचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या
चॅनलवर एक नवीन आपण सुविधा सुरू केलेली आहे. त्याची थोडक्यात माहिती सांगतो. YouTube चॅनल मेंबरशिप असं त्याचं नाव आहे. आता आपल्या चॅनलवर जॉइन बटन तुम्हाला दिसत असेल. जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या चॅनलला मेंबरशिपसाठी जॉइन करायचं असेल तर कडनं आपल्याला आता ते जॉइन बटन उपलब्ध झालेलं आहे. हे उपलब्ध खूप आधीपासून झालं होतं, पण मी त्याचा वापर आत्तापर्यंत केला नव्हता. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याचे जर वापर केला नाही आपल्याला, तर मग आपल्या चॅनलची ग्रोथ होत नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचत नाही. तर त्यामुळे हे बटन आता मी ऑन केलेलं आहे. याच्यामध्ये 4 मेंबरशिप आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे. ही पहिली आहे. ₹59 दरमहा देऊन तुम्ही जे मेंबरशिप आहे ही घेऊ शकता. सिल्वर मेंबरशिप आहे ₹119 दरमहा आहे. गोल्ड मेंबरशिप ₹199 दरमहा आहे. प्लॅटिनम मेंबरशिप ₹1199 दरमहा आहे. ज्यांनी ॲपमध्ये आपला प्रीमियम मेंबरशिप घेतलेली असेल किंवा पेड कोर्सेसचा ॲक्सेस घेतलाय, अशा सदस्यांनी चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या WhatsApp नंबरला संपर्क साधावा. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि बँक निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर आता निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या लेवलचा सपोर्ट घेतलाय, आणखीन थोडं खाली जाऊ शकतं. याचं कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल. आणखीन खाली त्यामुळे गेलं की बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये थोडंसं खाली जाणं बाकी होतं. आता काय झालंय, आता वर आलं होतं आणि आता इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे प्रॉपर पद्धतीनं एम पॅटर्न बनलेला आहे. तर त्यामुळे काय होऊ शकतं, एम पॅटर्न जर बनलाय तर आपल्याला आता उद्यासाठी कोणती टार्गेट महत्वाची असू शकतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या एम पॅटर्नचा आपल्याला जे रिझल्ट आहे ते कुठपर्यंत खाली जाऊ शकतो, तर एम पॅटर्न मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार आहे ते 25,800 आहे. म्हणजे आत्ता 25,840 च्या आसपास आहे. अजून 40 पॉईंट खाली आपल्याला निफ्टी येऊ शकतो. त्याच्याही खाली गेलं तर मग 25,775 ची लेवल आहे आणि त्याच्याही खाली गेलं तर मग 25,750 ची लेवल आहे. म्हणजे थोडक्यात 25,800 ते 25,750 ह्या रेंज पर्यंत निफ्टी आता खाली येऊ शकतं. आता त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे. उद्या तुम्हाला कायम ह्या लेवलला मार्क करत राहायचं आहे. 25,765 च्या खाली जर आपल्याला निफ्टीची किंमत टिकताना दिसली आणि त्याच्या खालीच राहायला लागलं, तर आणखीन एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग आपली जी वाटचाल आहे ती निफ्टीमध्ये हळूहळू 25,765 च्या खाली 25,700, 25,650, 25,600 करत करत 25,550 अगदी 25,500 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. अर्थात हे काही एका दिवसात आणि सलग जाणार नाही, पण अशा प्रकारची मूव्हमेंट मग स्टार्ट होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला इथे लक्ष ठेवायचं आहे की 25,765 ला उद्या मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करतंय. उद्या जर समजा खाली आलं आणि ह्या एरियाच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवला, तर पुन्हा एकदा छोटासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ह्या वेळेला काय होईल, ह्या वेळेला जर वर जायला लागलं तर ते आणखीन वर जाऊ शकतं असं मला वाटतंय. तर त्यामुळे उद्या जर ह्या एरियामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला आणखीन वर जाऊ शकतं आणि हा जो हाय बनलाय ह्या हायच्या सुद्धा वर जाऊ शकतं असं वाटतंय. मात्र त्यासाठी आपल्याला उद्या लक्ष कोणत्या लेवलवर ठेवायचं आहे, तर ह्या ज्या मी 3 लेवल सांगतो ह्या 3 लेवलवर तर ठेवायचंच आहे. त्याबरोबर 25,765 वर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. तर ही आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमसाठी महत्वाची लेवल आहे. तर हे झालं उद्या निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल मी मुद्दाम काय करतो त्यात लेवल दाखवतो की निफ्टीमध्ये आपल्याला ही लेवल टच झालेली होती, पण बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये काल आपल्याला ही लेवल आली नव्हती. काल साधारणपणे तुम्ही बघू शकता की इथे वर राहिलं होतं, आणखीन खाली जाऊ शकत होतं. तर त्यामुळे आपल्याला इथे आज गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग नंतर तुम्ही इथे बघू शकता की गॅप डाऊन ओपनिंग नंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं, खालच्या लेवल पर्यंत गेलं. ही जी लेवल आहे खालची, ह्या लेवल पर्यंत आपल्याला येताना बघायला मिळालं. ह्या दोन लेवल आपल्याला टच व्हायच्या राहिलेल्या होत्या सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये झाल्या होत्या.
बँक निफ्टीमध्ये ही झाली होती, पण ही व्हायची होती. तर त्यामुळे आपल्याला ह्या 3 इंडेक्सचा एकत्रित विचार करता तिन्ही इंडेक्समध्ये ह्या 2 लेव्हल टच होणं आवश्यक होतं आणि म्हणून आज सकाळी ओपनिंग नंतर आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळाली. आता मी काय करतो, ह्या 2 लेव्हलचं महत्त्व आपल्याला आता समजलेलं आहे, त्यामुळे त्या काढून टाकतो. उद्या काय होऊ शकतं, तर उद्या आपल्याला इथे एम पॅटर्न तयार झाला आहे. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे टॉपला एम पॅटर्न तयार झाला आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी हे जे पहिलं टार्गेट होतं ते जवळपास आलेलं आहे. मात्र इथून आता जर खाली यायला लागलं तर आपण कुठपर्यंत खाली येऊ शकतो, तर 84,580 पर्यंत खाली येऊ शकतो. आता जे क्लोजिंग आलंय ते आपल्याला सेन्सेक्सचं 84,666 च्या आसपास आलंय. जवळपास आपण म्हणू शकतो 70-80 पॉईंट आपल्याला 80-90 पॉईंट आपण इथनं खाली येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र दिसतंय. ह्याच्याही खाली गेलं तर मग आपण ही लेवल आहे इथे येऊ शकतो 84,490. ह्याच्याही खाली गेलं तर मग इथे येऊ शकतो 84,425. पण मला उद्या असं वाटतंय की ही लेवल अतिशय महत्त्वाची असणार आहे, 84,400. जर ह्याच्या खाली टिकलं तर मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. अन्यथा जर ह्याच्या वरच टिकणार असेल तर इथे आपल्याला एक असा डब्ल्यू पॅटर्न बनवून पुन्हा एक तेजी बघायला मिळू शकते आणि ह्या वेळेला तेजी झाली तर आपल्याला ती मोठी होण्याची थोडीशी शक्यता आहे. अर्थात आपल्याला बघायचं आहे, त्याचं विश्लेषण आपण येणाऱ्या काळात करणार आहोत. कदाचित होणारी तेजी जी आहे ही 85,000 च्या दिशेनं पुन्हा एकदा सेन्सेक्सला नेऊ शकते. अर्थात ती टेम्पररी असेल, पण त्या दिशेनं आपल्याला जाताना दिसू शकतं. पण आपल्याला ते इथे बघायचं आहे की कोणत्या लेव्हलला आपल्याला काय होतंय. जर 84,400 च्या खाली टिकायला लागलं तर मात्र आपल्याला पक्क होऊन जाईल की आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.